कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती झाले. निम्म्या ग्रामपंचायत सदस्यांना सही येत नाही. बोलायचं कोणी? बोलला त्याची क्लिप करायची, बोलला त्याची बातमी करायची, त्याचा खोटा उपटून टाकायचा. बोलला का त्याचा आवाज. मी बोंबलत होतो पोरी पळून जातील गेल्या. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकोच कुठे? 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली, गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोघांची बाजारात हाण मारामाऱ्या. तिसरं आलं म्हणलं तिचं माझं कालच जमलंय, पुन्हा पुन्हा बोंबलत होता. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. खरं आहे का खोटं? आमच्या टिंगले केलं लोकांनी, पण फिट झालं का नाही. आणि अजूनही सांगतो, खंडोबा पुढं आणि पांडुरंगा पुढं 5च वर्ष थांबा, 6 गोष्टी घडणार. सांगूनच टाकतो. ते खोटे ठरत. 5 वर्षाने जमीनच राहणार नाही. आज तुमच्या गावात माझ्यासमोर जेवढी कीर्तनाला बसेल लोक आहेत, हे एकाही माणसाला व्हायला नाही गेल्यावर 30 एकर जमीन येत नाही. इथं 3च नाही तर 30 कुठून दे. खरं आहे का खोटं? 2 एकर वाल्याला 2 पोर आहे, 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहे, 20-20 गुंठे. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. कौलाचं घर केलं, कौलाच्या घरात राहणाऱ्याला मुलगी सुद्धा देत नाही लोक. काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायची वेळ आली. स्लॅब पुरा झाला आणि बायको नाही म्हणली, तेव्हापासून तू गच्चीच झोपतोय. करणार का? खरं आहे का खोटं? बंगल्यात कोणी राहत नाही, सायकल कोणी वापरत नाही. सायकल जवळजवळ संपली, मोटरसायकलही संपली. प्रत्येकाला 4 चाकी. मग तुम्हाला इस्टेट किती राहणार आहे माहिती आहे का? देणं ठेवा आपदूपवाले. बंगला, गाडीचं पार्किंग, टॉमीचं घर, कुत्रा पाहिजे. बाकी कुत्रा तेवढाच आधार आहे आपल्याला. मग कुत्र्याचं छोटं घर आणि बंगला आणि गार्डन, एवढीच जमीन राहणार. तुमचं काय मत आहे? 30% लोकांना एवढीच इस्टेट आहे आता. हो, कौलात राहणाऱ्या पोरगी देत नाही लोक. माणसं आहेत कबूल, पण ही देत नाही. पुरीची आई, पुरीचा बाप होतो कबूल, जाऊ द्या, पण पुरीची आई नाही. नाही बाई, नाही नाही माझ्या गुड्डीला, या गुड्डीला, या गुड्डीला. तू नवरी झाली तर बैलगाडीत आलती तर बैल बसला घाटात 2 या. खरं आहे का खोटं? 5 वर्षाने जमीन राहणार नाही. खरं आहे का खोटं बोला? आणि त्याला जवळजवळ 40% सुरुवात झाली. डोंगर राहणार नाही 5 वर्षात. संपले डोंगर. कवाय उठा, खट 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 खट, खुट 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 खुट, खट 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 खट, धाड 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 धाड. आमुष्या नाही, पौर्णिमा नाही, रात्र नाही, दिवस नाही. बरं, आवाज इतका भारी काढत आहे ते मशीन. कुट 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 कुट, खाड 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 खाड. एक बांधाच्या त्या बाजूनं बसलं बाथरूमला, त्याला काय माहित नव्हतं इकडं मशीन. खाड खाड खाड, जागेवर मिळालं ते. डोंगर राहणार. खरं आहे का खोटं? बायको तर कधीच मिळणार नाही, तो विषय मिटला. नोकरी मिटली. बायको नाही, नोकरी नाही. 20 लाख भरा 3,000 पगार घ्या, तोंड जोडायची बायको. मग 20 लाखाचं व्याज 6,000 होते. मजेत खाईल ना. 20 लाख बँकेत टाकलं, काय कामाला जायची गरज आहे? मेलं. नोकरी नाही, छोकरी नाही. 10 वर्षापूर्वी अब्दुपला तुम्ही कुणी कुणा या, इकून या, वाळवण्यावरून या, इकून या, सुप्यावरून या. काही ठिकाणी लोक यायला घाबरत होती. अडचण. आता तुमच्या गावात कुणून या, 3 किलोमीटरला 3 पंप, 6 धाबे, 9 बार आहेत आणि 113 टपरे आहेत. मी थांबून राहतो, मोजून या. धंदा नाही. आणि इथून पुढे सामान्य माणूस कोणत्या क्षेत्रात राहणार नाही, कारण सामान्य माणसाची काही किंमतच राहिली नाही ना. हे काय किंमत आहे सामान्य माणसाला? लग्नाला जर माणूस गेला तर ते माईकवर बोलणार,
सामान्य माणसाचं नाव सुद्धा घेत नाही. मोठा नसलं तरी त्याला बोकांडी घेतल्याशिवाय पण लहान येतं ना. सामान्य माणसाला काय किंमत. आता हा एवढा राजकारणाचा तडाखा आहे, कशाला सामान्य माणूस उतरेल त्याच्यात. आज ग्रामपंचायत सदस्य व्हायला एवढे लागतात. कोटी 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 म्हणजे 100 लाख. आपली कोटी नाही. आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुढे सापडवलं. या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे बोला. काहीच नाही मला. आता चाललाय हा कालवा आहे आणि संतांनी केला तो काला आहे. आणि त्या काल्यात पहा किती अवघड काम आहे, किती सुंदर काम आहे. पहा कृष्ण जन्माला आलाय पण तो गोकुळात आलाय. शब्द नीट आहे का. कुठं आलाय. नीट बस आहे बरे. नीट बस. जन्माला आलाय कृष्ण पण कुठं आलाय. गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. नीट आहे का बरं का. गोकुळात. गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. जसं सगळे शिक्षित लोक सांगा मला, मोबाईलला मराठी शब्द काय. करेक्ट. ब्रह्मन ध्वनी. आणि रेंजला टावर शब्द इंग्रजीचे. नेट आहे शब्द इंग्रजी आहे. मग रेंजला मराठी शब्द काय. करेक्ट. लहरी. त्याला 3 प्रकार आहे बरं का. पाण्यावर येतो तो तरंग आहे, समुद्रावर येतात त्या लाटा आहेत आणि कालवनावर येतो तो तवंग आहे. तवंग आहे, तरंग आहे आणि लाटा आहेत. लाटेला स्पीड आहे, लहरीला तसं नाही आहे. लहरी अशा आहेत, ध्वनी लहरी आहे. माझ्या तोंडातून शब्द माईकवर पडला आणि तो माईकवर पडून तुमच्या गावात अख्ख्या गेला. या लहरी आहेत, या लहरी आहेत. आणि त्या लहरी ह्या गोकुळात दोन्ही नागपुड्यांवाटे 24 तासात 21,600 वेळा चालतात. पायच्या असल्या तर नाकाला हात लाव. नाकाजवळ हात नाही रे. हां, काही झालं का नाही. वाप आली का. वाप चांगलं लाव, चांगलं लाव. हात इथं असा आणि वाप येते का बाय. येते ना. ते वाप म्हणजे तरंग आहे, आपलं लहरी आहे. आणि त्याच्यावर हा मोबाईल चालू आहे. आता हा मोबाईल तुम्हाला इलेक्ट्रिकने चार्जिंग करावा लागतो. हा मोबाईल नामाने चार्जिंग करावा लागतो. याला हरिपाठाची काकड्याची बॅटरी बसवली का मरेपर्यंत बॅटरी उतरत नाही. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. सगळा समजा. एव्हा जगातल्या एकही आईचं दूध वाईट नाही आहे. नाही, दुधाला नाव ठेवायला जागा नाही. दूध ते अमृताचे, ते तिच्या रक्ताचं दूध आहे. कोणत्याही बापाचे संस्कार वाईट नाहीत. पण 80% लोकांच्या जमिनीला गिराईक फक्त मित्रांमुळे लागलेत. तुम्ही अभ्यास करा. काही वाईट होती असं कधीच म्हणू नका. काहीला संगत वाईट होती. आजही तुमच्या माझ्या घराची भांडणं लावलीत ती शेजारच्या बाईनच लावली. चहा पेता पेता अख्खी माहिती काढून मोकळी होती आणि परत दुसऱ्या घरी जाऊन भुकती. म्हणून मला म्हटलं तुमच्या पाया पडतो, तुमच्या माझ्या घरातली गोपनीय कधी कुणापाशी सांगत जाऊ नका. सांगू नका. ते आतच ठेवा. सांगू नका. शेजारचे त्याची वाटच पाहतात. शेजारला तर ते लागतंच. तुम्ही अभ्यास करा चांगला, सूक्ष्म निरीक्षण करा. दशरथ मिळालंच नसताना नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होत आहे. नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय. हे कुणालाच माहीत नाही. मित्राला माहीत आहे. खरं बोला, माहिती आहे का नाही. त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे इकडे ती पोरगी नेऊन घाल, घटस्फोट घे, दुसरी कर, तिच्या बापाला बोलव, बैठक घे. पण उद्या जर त्या पोरीचा फटका बसला आणि लोकांचं लेकरू जर मिळालं तर तुझी खानदान संपल. हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. नेऊन घाल ना, तिच्या बापाच्या कानावर घाल. पण उद्या लोकांचं लेकरू आहे, वाळून गेली पोरगी, तिच्या बापाचा तिला आधार नाही आहे, तिचे भाऊ बरोबर नाही आहेत. उद्या जर पोरीचा फटका बसला आणि लोकांचं लेकरू जर गेलं जागेवर तर तूही नाही, अख्खी खानदान
तुझी कामातून जाईल. हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. मित्रच म्हणतोय होऊन जाऊ दे, आपण दुसरी करू. म्हणणार इथं बसले दोघं जण. काय माणसं आहेत महाराज. विनोद नाही हा. मित्र सावारू शकतो का नाही बर्बाद करू शकतो. मित्र दोन्ही कामं करू शकतो. तुम्हाला नरकातही नेऊन घालू शकतो आणि तुम्हाला चांगला नागरिकही बनवू शकतो. खरंय का खोटं बोला. हा, मित्र दारू पितोय, त्याला मित्र सांगितलं पाहिजे इकडे एक तर दारू सोड, नाही तर दोस्ती सोड. सोड दोस्ती, सोड. परत आपली गाडी घ्यायची. मी तुला मेलो काय फरक पडणार नाही. तो म्हणला का का खानदान घराण्यातली माझी आई होती. आयुष्यात कधी तिनं मजुरी केली नाही, पण माझ्या बापाच्या दारूपायी माझ्या माईला रोजानं जावं लागलं. आणि जाताना माझी आई मान खाली घालून जाते आणि लोणचं भाकरीला चोळून बांधावर जेवते. आणि जेवताना तिचं तेल पडत नाही कालवनात, डोळ्यातल्या पाण्याचे थेंब पडतात. आणि माझी आई खाली मान घालून गेली जाते. माझी गुजीरवाणी मुलगी आहे, सगळ्या वर्गात हुशार आहे, पण 50 रुपयाची प्रयोगवही नाही, म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. आणि वर्गात उभी राहिली की तिला वर्गातली मुलं हसतात. माझ्या पुरीच्या पाण्याच्या डोळ्याच्या धारा बेंचवर पडतात. मधल्या सुट्टीत माझी मुलगी घरी येते आणि आईला सांगते आई शिकायचं नाही मला. आई म्हणते बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. ती म्हणते मला प्रयोगही नाही आहे. आई 50 रुपयाची नोट काढते. ती पोरगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कवळी मारून सांगते मी तुला 80% मार्क पाडून दाखील, पण माझ्या बापाच्या दारूमुळं मला वर्गातली मुलं हसतात. मी हुशार आहे, मी पहिली येईल वर्गात. आज 25% घरातले गुजीरवाणी लहानाली पोरं बाप बायकोला दारू पिऊन शिव्या द्यायला लागला का भीतीनं बहिणीच्या कुशीत घुसून झोपतात. भीतीनं का माझा बाप आईला मारतोय, मला पावणार नाही. तो भाऊ बहिणीच्या कुशीत घुसतोय. ती बहीण त्याला कावळून धरते. ती त्याची बहीण नाही आहे, ती त्याची आई आहे. त्याला पाठीवरून हात फिरवते आणि कुशीत घेऊन झोपते. ती बहीण भाऊ बहिणीच्या कुशीत झोपला की बहीण त्याला थापडते झोप बाबा. आणि पोरगी तोंडावर गोधडी घेते आणि बाप नवरा बायकोला मारित असताना ती 5वीची पोरगी तोंडावरची गोधडी काढते आणि माझी आई कशी रडते ही मुलगी पाहते. इतकं भयानक चित्र आहे समाजाचं. इतकं समाज फक्त वरून देखणा झालाय, आतून पुरा खलास झालाय. पार पुरा खलास झालाय. वरून इतके देखणे लोक झालेत का गड्यांसाठी ब्युटी पार्लर निघालंय. एवढे स्मार्ट लोक झालेत वरून स्मार्ट. काही माणसं उठल्या रोज दाढी करतात. समडं काळं पडलंय पण घाशीत होत, समडत राहिलं नाही मागून. रक्त निघालं पण घोटलंच त्यानं. कोण त्याच्यावर पागल झालंय मला हेच समजलं. काय माणसं ही वरून देखणी झालीत माणसं. महाराज आतून पुरी खलास झालीत महाराज माणसं. आणि आतून खरी शुद्ध होण्यासाठी सप्ते आहेत. काला वेगळा आहे आणि कालवा वेगळा आहे. समाजात चाललाय तो कालवा आहे आणि कृष्ण संतांनी केला तो काला आहे. कालवा वेगळा आहे. आज गावोगाव काय चाललंय कालवा. काला नाहीये. लग्नाला दिसले नाही हो ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे. साहेब पहाटे जेवून गेले तुम्हाला भिड्यावळी. हा कालवा आहे गावांमध्ये आणि तो काल आहे. तुम्ही अभ्यास कुटुंब व्यवस्था पूर्ण संपल्यात महाराज. पूर्ण काहीच नाही कुटुंबांमध्ये. फक्त घर आहे, फरश आहे, धान्याचे पोते आणि माणसं आहेत. ते बी जिवंत आहेत, नाही तर काहीच नाही कुटुंबामध्ये. तुम्ही कचेरीत जा 11 वाजता 4च लोक आहेत कचेरीत. घटस्फोट, इस्टेटीचं वाटण्या, खाते फोडणे आणि कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या. बिडी नाही वाढायला पण तारखेला हजर आहे. लिंबाखाली बसेलच. 9 बिड्याचे बंडल खपले पण गडी उठला नाही. मग 3 वाजता वकील आला म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे का. मिसळ पाव खाल्लं ना आला घरी. त्याला एक जण म्हणला मिटून घ्या. का फार कडाऊ केस आली. केस कुठं आली कडावर आहे. आणि वकील म्हणलाय काही झालं त्याचाही म्हणणं आहे आपल्याच बाजूला.
आणि याचाही म्हणलाय या आठवड्यात 5,000 पेड करा आणि पुढच्या तारखेला जवळजवळ फायनल आहे. त्याच्या शेजारचा म्हणला या तारखेला 25 पॅक करा, पुढच्या तारखेला जवळजवळ त्यातला एक मिळाला तरी फायनल नाही झाला. खरं आहे का खोटं? काही नाही. आणि त्यालाच दुनिया सांगत होती मिठू नुसते 4 म्हणणं घटस्फोट तर इतके वाढलेत महाराज. आणि प्रेमविवाह करणाऱ्यांचे घटस्फोट लई आहे महाराज. हे मॅरेजले जे लग्न आहेत ना पाऊंड वगैरे केलेले यांचा नाही एवढा प्रॉब्लेम, पण जे लफडे जे लग्न आहेत त्यांचा लय मोठा कुठं नाही महाराज. काही झालं का त्या बायाने आता असं तडावलंय का एकटं झालं त्यांना गेलेत सगळे अधिकार. आता काय झालंय गडी इतके जाम होईल महाराज. आता यातली निम्मी लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके वैतागलेत. आता हे मी उगाच फुटक्या तोंडाचा म्हणून बोलतो आणि तुम्ही आतले गाठीचे असल्यामुळं सण करता. नाही तर लोकांना लई वाईट प्रसंग आहे महाराज, म्हणून लोक पिऊन घरी जातात. आणि बायांचं आपलं काही झालं का मला राहायचं नाही, सगळ्या घरात तोच तडाख होतो. मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, माझ्याच्यानं होत तोवर केलं, आता आपल्याच्यानं होत नाही, माझं मला मोकळं करा. घटस्फोट घ्या तुम्ही, दुसरी करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करायचं काय? विनोद नाही महाराजा, खेळ झालाय पार. खेळ फक्त बाह्यरंग आहे, अंतरंग नाही आहे. अंतरंग फार थोड्या कुटुंबात आहे, फार थोड्या. बाप येईपर्यंत पंगत घरात बसत नाही, अशी थोडी घरं आहेत. येऊ द्या सगळ्यांना मग जेवण करू, अशी फार थोडी घरं आहेत. घरच राहिली नाही मला. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला, मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडीवर येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला. त्या गावात जुने म्हातारी पैलवान आहेत बरं का, त्या गावचे पैलवान तालुक्यात कुस्त्या खेळायचा, ही ओळख होती. आता तसं नाही, त्या गावात पार्ट्या फार कडक आहे बरं का. त्या पार्टीची माणसं या पार्टीच्या माणसाच्या मौतीला सुद्धा काय करण्याची अवलादीची मौतीला येत नाही, मौतीला येत नाही. म्हणजे आता लोकांना काय झालं, या वरच्या मंडळीने खालच्या लोकांचा वापर करू नये ना, खालची लोक बिघडून दिली मला, आणि त्याचा त्यांना फायदा झाला. आपल्याला काय झालं? आपल्याला वडाय बिडी नाही, आपल्याला काय. त्यांनी एवढी इस्टेट पेटवली, जर 10व्याला पेटवली तर श्राद्धापर्यंत धूर निघल, एवढी इस्टेट आहे त्यांच्याकडे. त्यांना काय घे नाही, उद्या दुष्काळी पडला आणि जगही मिळालं तर 32 पिढ्या इशीत बसून खातील. आपण 30 अंडरपॅन्ट पिळून नेस होतो त्यांच्या मागे हिंडतोय. म्हणजे बरं वाळेपर्यंत तो टायल गुंडाळून उभा राहतो, वाळू वाळू दे, अजून थोडं ऊन येऊ दे. आणि ते इंद्रिकर खरं बोला तर खातं गोडे लोकांना. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी? महाराज समाजामध्ये एक वर्ग असा आहे, इस्टेटीला मापच नाही, मापच नाहीये, मापच. आणि इथं एक मुलगा असा आहे, एक कुटुंब असं आहे, 250 रुपये मुलीची फी भरायची आहे, ताई कामाला जाते. माझ्या मुलीच्या 10वीच्या बोर्डाची फी भरायची आहे, तिला जर फॉर्म नाही भरला तर माझ्या मुलीचं वर्ष जाईल, ही चिंता आईला आहे. आईला आहे. उद्या माझा पोरगा 12वीला आहे, 1.5 महिना 12वीची परीक्षा राहिली, उद्या जर त्याचा फॉर्म नाही भरला तर माझ्या पोराचं वर्ष जाईल. म्हणून बाप कोंबड्या शेळ्या विकायला तयार आहे. एक वर्ग इतका गरीब आहे आणि एक वर्ग इतका माजाटलाय, काही सीमाच नाही, सीमा नाही. त्यांना खालची माणसं येडीच वाटतात महाराज. त्यांनी 2 येडेवाणी करायला लागले की एकाला लगेच बोलून घ्यायचं. पाय बर का, पाय बर का म्हणलं तो पाय. खेळ झाला, खेळ. खेळ आमची सुद्धा अशी पंचायत झाली, कोणाच्या घरी चहाला जावा ना,
तर तारीख येणार म्हणजे तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पेल. म्हणून मी कुणाच चहा पेत नाही. कुणासाठी करीन तुम्ही त्या पार्टीच्या घरी गेले ना, आम्ही तारीख घेतली म्हणजे जाताना 10,000ला त्यानं पाटका दिला आम्हाला. विनोद नाही महाराज, माणसं फक्त बाहेरून दिखणी आहेत, आतून पुरी खराब आहेत महाराज. आपला एकच शब्द चालला बरं का, अंतरंग आणि बाहेरून लोक लई देखणी आहेत महाराज. पांढरी केस काळी करतील, मिशा काढतील, कडक कपडे घालतील, लई टाईट. कोट्याधीश लोक आहेत महाराज, कोट्याधीश. यांच्या घरात जाऊन पहा महाराज, पाणी द्यायला पोरं नाहीत. काय जीवन आहे. इस्टेट एवढे आहेत का मोजता येत नाही, पण पाणी द्यायला पोरं नाही महाराज. इथं म्हातारा जर बाजारातून आला ना म्हातारा, तर 3 नातू वट्यावरून पळतात. 3, 2 मोठ्याले आणि 1 लहान आहे. ते म्हातारा पिशी घेऊन आलाय, फक्त पिशी. 2 नातू चिगाट पळा त्या चड्ड्या धरून बाबा आलाय. ते लहान याला पळता येत नाही, ते गुड घ्यावं का होईना, पण त्याच्या मागे निघाले. तुम्ही अभ्यास करा महाराज. ते पार एक हात टिकून उलट होऊन गुडघे घाशीत पण तिथवर गेलं. ते 2 जण जे गेले ना, त्यांनी बाबा गाठावला बरोबर. ते पळाले तर ते उभे राहिले बाबापाशी, पण नुसते उभे नाही राहिले. पहिली पिशी घेतली, हां, आणि त्यांनाही उचलत नव्हती पिशी. दोघांनी वडीत आणली. तुम्हाला माहिती आहे का आणली? त्या खिशात चॉकलेट होते. आता चॉकलेट आहे 20 पैशाचं, पण पळत गेली पोरं. हात घातला खिशात, दोघांना 2 चॉकलेट दिले. पण लहान ते गाठावलंच लहान्यानं, फार गुडघ्याचं कातडं निघालं, पण आजाला गाठावलं. आता उभं राहिलं तर वर पुराणं ना आजापर्यंत, गुडघ्यापर्यंत ना. आजा वाकला, वर घेतलं, गाल वाढला, टपकन मुका घेतला, 1 चॉकलेट तोंडात घातलं, टाकवाच गेला. घरात आल्याबरोबर 3 नातू शेजारी जेवायला. कोण चपाती वडीत आहे, कोण लोणचं वडीत आहे. म्हातारा म्हणते काय घ्या खा. जेवला म्हातारा. किती आनंद आहे. झोपायला गेला, 1 पायावर, 1 अंगावर. काय महाराज, हा आनंद गरीबाच्या घरात आहे. किती थकवा येऊ द्या, नातू पाहिला आणि पोरग जवळ आलं. या कोट्याधीश लोकांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाहीत महाराज. 2 होते, 1 मेलं, 1 जेलमध्ये. मेलं ते 90 पेलं, जेलमध्ये ते पंप लुटीत होतं. मग ते घरात गेल्या त्यांना पाणी नाही. त्यांची बायको फ्रीज उघडी ती, फ्रीज, त्यांचं पाणी फ्रीजमध्ये असतं. मग फ्रीजमधून खांब्या काढणार, गलास काढणार, बर्फाचा खडा काढणार. देणारे 3 जण इथंच बसले. आणि त्यांना विचारलं, त्यांना खांब्या काव दिला. ते ना फार टेन्शनमध्ये असतात, आणि जर 90 दिली नाही ना, कुत्र्यावाणी धावा त्या माणसाला. मग एकदा 90 देऊन उताले पडले ना, आपल्याला ताण नाही. खाटावर झोपा त्यात, खाटाखाली सापडतात. काय अख्या रात बेडशीट वल्ल करत्या ग बाई, बेडशीट वल्ल करत्या. झोपा त्या कोणीकडं, उठा त्या कोणीकडं, आणि अख्या रात वाकतो ग बाई, अख्या रात वाकत. वकलं का थुकातो, थुकलं का वाकतो. पण एक आहे बाई, किती उलट्या वाहू द्या, पाणी मागत नाही. मग उलटीच चाटीत. काय आवला देत लय दरिद्र. ही लोक फक्त वरून देखण्यात महाराज, वरून. म्हणजे आपल्याला असं वाटायचं का शकुनी मामाला दोघांचं चांगलं व्हावं असं वाटतंय. कौरवांचं बिन, कारण तो मामा होता ना, त्याला काय म्हणायचे लोक, मामा आहे बा, शकुनी मामा आहे. मग मामाला दोन्ही समान आहे असं वाटायचं ना. आणि आजही आपल्याला महाभारत जर चांगलं वाचलं नाही तर आपल्याला अजूनही शकुनी मामा चांगलंच वाटतो ना. जुने म्हातारे आजही शकुनी मामाला मामाच म्हणतात. का तो त्यांना चांगला वाटला, पण त्यानं डाव टाकला तर पत्तीवरच त्याला वडीत आणावं लागलं. हल्ली का नाही. आणि पुण्यवानाला विषयाचे लाडू प्यायला आले, आणि पुण्यवानाला बायको वडीत आणलेली पावा लागली, आणि राज्याचे मालक असताना सुद्धा वनवास भोगावा लागला. मालक असून लागला का नाही. खरे मालक कोण आहे राज्याचे? हे पांडवच आहे ना. मग वनवासाला कोण आहे?
मग विचार करा, एक शेजारची बाई 5 मिनिटं फक्त चहा प्यायला आली, महाराज राजाच्या बायकोला विधवा जागावं लागलं. शेजारच्या बाईला कधी घरी येऊ देऊ नये, कधीच येऊ देऊ नये. नाही नाही, आजपासून घरी गेल्या गेल्या त्याला सांगून टाकायचं, माझं नाव सांगा, मी इंदुरीचं कीर्तन ऐकलं, माझ्या दारात यायचं नाही. महाराज मुलगा गादीवर बसणार तर कैकेयीनं मोत्याच्या गळ्यातला हार रामाला घातला होता. कैकेयी वाईट नव्हती, ही शेजारची दरिद्री आली आणि तिने 2च मिनिटात विष कालवलं. विष साधं काढलं नाही, जगाच्या बापाची आई विधवा म्हणून जगली. मेला दशरथ मेला, आणि मेलेला नवरा काही किरकोळ नव्हता, तो ब्रह्मांड नायकाचा बाप होता. काही किरकोळ माणूस होता का? आणि ह्या काही किरकोळ होत्या. नवरा मेला पण कैकेयीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही आला, थेंब. रडली नाही कैकेयी. या दोघींचं आयुष्य संपलं, कौशल्याचं बी आणि सुमित्रे. पण ही रडली नाही का? हिच्या डोक्यात असं फिट बसलं होतं का तो वनवासाला जावा आणि माझा गादीवर बसावा.